नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शैक्षणिक वर्षाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. पुढील वर्गात गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांमुळे जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागणार आहे. 2021-22च्या आकडेवारीनुसार बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात तब्बल 1416 वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून त्या कधी कोसळतील याची शाश्वती नाही. केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही अनेक शाळांमध्ये शौचालये, वर्गखोल्या, प्रयोगशाळा धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मोठा अपघात घडण्यापूर्वी तरी प्रशासनाने या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी पालकांमधून होत आहे. गोरगरीब जनतेला अत्यंत कमी दरात इंदिरा कॅन्टीनमध्ये नाश्ता व जेवणाची सोय करण्यात येत होती. मात्र भाजप सरकारच्या काळात या कॅन्टीनला उतरती कळा लागली होती. आता काँग्रेस सरकारने इंदिरा कॅन्टीनमध्ये भाजी भाकरी व रागी मुद्दे म्हणजेच नाचणीचा पदार्थ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंदिरा कॅन्टीनला ऊर्जितावस्था प्राप्त होण्याची शक्यता आहे. शहर परिसरात रविवारी सायंकाळी विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह वळिवाचा पाऊस झाला. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या तर काही ठिकाणी पडझड झाली आहे. सकाळपासून उष्म्यात प्रचंड वाढ झाली होती. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन कमी जास्त प्रमाणात गारपिटासह पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तर बाजारासाठी शहरात आलेल्या नागरिकांना आजूबाजूच्या दुकानांचा आसरा घ्यावा लागला. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर महिलांना मोफत बस प्रवास देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. आता काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यामुळे मोफत प्रवासाची त्वरित घोषणा करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान परिवहन मंडळाच्या तिजोरीत ठणठणाट आहे. त्यामुळे या योजनेसाठी अधिकचा निधी मंजूर करावा लागणार आहे. पेरणीसाठी दमदार वळिवाची गरज होती. मात्र पेरणीला विलंब होत असल्यामुळे तालुक्यातील काही भागात धूळवाफ पेरणीला प्रारंभ झाला आहे. यंदा मे महिन्यात म्हणावा तसा वळिवाचा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेती मशागतीची कामे लांबणीवर पडली आहेत. परिणामी धूळवाफ पेरणीसमोर देखील अडचणी येत आहेत. वन खाते दरवर्षी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रोपे पुरवते. मात्र यंदा रोपांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. 1 रुपये किमतीच्या रोपांची किंमत 6 रुपये करण्यात आली आहे. रोप तयार करण्यास येणारा खर्च वाढल्याने विक्रीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे अशी माहिती वन खात्याने दिली. बेळवट्टी गावातील सातेरी देवी व रवळनाथ मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त गावात 4 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी मंदिराचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गावात कळस मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. दुसऱ्या दिवशी मंदिराची वास्तुशांती व सातेरी देवी रवळनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व होम हवन मदन पुराणिक गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली पार पडले. धर्माचार्य परमपूज्य भगवानगिरी महाराजांच्या उपस्थितीत मंदिराचा कळसारोहण कार्यक्रम झाला. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस सरकारने निवडणुकीपूर्वी गॅरंटी योजनेची हमी देऊन दिशाभूल केली आहे असा आरोप करून कोणीही वीज बिल भरू नये, महिलांनी मोफत बस प्रवास करावा असे भाजपचे माजी मंत्री अशोक यांनी बेंगळूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मत व्यक्त केले आहे. त्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. गेल्या महिन्यापासून खडकलाट ग्रामपंचायतीत पंचायत विकास अधिकारी कार्यरत नसल्याने अनेकांना कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. आता शाळा सुरू होणार असून वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावातील लहान मोठी कामेही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामपंचायतीसाठी पीडीओची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे. निप्पाणीत छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात ऐतिहासिक युद्ध विमान बसवण्यात येत आहे.
निपाणीच्या वैभवात भर टाकणारे हे युद्ध विमान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या विमानाचे 5 कंटेनरमधून आणण्यात आलेले सुटे भाग जोडण्याचे काम गतीने सुरू आहे. या कामाला 15 दिवस लागणार आहेत. याची पाहणी करताना आमदार शशिकला जोल्ले यांनी रविवारी SK सिंग यांच्याकडून युद्ध विमानासंदर्भात माहिती घेतली. निपाणी शहरात ऐन उन्हाळ्यात पाणी समस्या गंभीर बनत आहे. मात्र नियोजनाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. याचा फटका सध्या शहर व उपनगरातील नागरिकांना बसत आहे. पालिका प्रशासनाकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.